कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभो मचकोन तारी. नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षामध्ये 4 सिद्ध रात्री सांगितल्या आहेत, महारात्री सांगितल्या. त्यापैकी एक रात्र म्हणजे महाशिवरात्रीची आहे, दुसरी म्हणजे होळीची आहे जेव्हा आपण होलिका दहन करतो, तिसरी ही दिवाळीची रात्र आहे आणि चौथी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. तर उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करायला, महादेवांची पूजा करायला खूप महत्त्व आहे. त्यासोबतच संसार करत असताना संसारामध्ये अनेक अडचणी येतात, म्हणजे अनेक अडचणींचा सामना संसारिक माणसाला करावा लागतो. तर जीवनामध्ये कुठल्याही अडचणी असो, कुठलीही तुमची इच्छापूर्ती होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी तुम्ही आवर्जून ही सेवा महादेवांची नक्की करावी. महादेवांची सेवा ही 8 प्रहर करण्याला महत्त्व आहे. तर 8 प्रहर आपण कसं डिसाईड करायचं की 8 प्रहर म्हणजे कुठले कुठले आहे. 24 तासाला जर का तुम्ही डिवाइड बाय जर 8 केलं तर 8 प्रहर येऊन जातील. म्हणजे सकाळी 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, परत 6 ते 9, 9 ते 12 आणि परत 12 ते 3 अशा प्रहरमध्ये महादेवांची पूजा ही केली जाते. तर महादेवांची पूजा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी, म्हणजे कुठलीही इच्छापूर्ती असो, कुठलीही असाध्य तुमची गोष्ट असेल त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी तुम्ही महादेवांची पूजा ही करू शकता. आणि अतिशय साधी सोपी पूजा आहे, घरातल्या घरातच आपल्याला करायची आहे. म्हणजे मागच्या एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी वर्षातले जे 2 महारात्री असतात, एक तर महाशिवरात्री आणि दुसरं म्हणजे दिवाळीची रात्र. या रात्री शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक नक्की करावा. तर तसा अभिषेक देखील करायचा आहे. उसाचा रस तुम्ही कितीही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला या 8 प्रहरामध्ये महादेवांची पूजा करायची आहे. तर पूजा कशी करायची आहे, एक तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरामध्ये शिवलिंग असावं. शिवलिंग जे आपल्या घरामध्ये असेल ते, किंवा तुमच्याकडे जर नसेल तर उद्यासारखा अजून दुसरा चांगला दिवस नाही, तुम्ही शिवलिंगाची स्थापना देखील घरामध्ये करू शकता. शिवलिंग हे पितळेचं, कुठल्याही धातूचं किंवा जे नर्मदेश्वर शिवलिंग, म्हणजे तुम्हाला जे शिवलिंग आवडत असेल ते शिवलिंग तुम्ही घरामध्ये आणून तुम्ही त्याची स्थापना करू शकता. घरातली कुठलीही व्यक्ती ही पूजा करू शकतो. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर का 4-5 व्यक्ती असेल तर तुम्ही एक प्रहर सगळेजण ही पूजा करू शकता. म्हणजे असं काहीच नाही की एकाच व्यक्तीने केलं तर त्याच व्यक्तीने मग 8ही प्रहर पूजा करायची. घरातल्या प्रत्येक व्यक्ती ही पूजा करू शकतो. 8 प्रहरमधली तुम्ही डिवाइड करून घेऊ शकता की या वेळेमध्ये या व्यक्तीने पूजा करायची किंवा त्यावेळेमध्ये त्या व्यक्तीने पूजा करायची. अशा पद्धतीने देखील तुम्ही पूजा करू शकता. तर पूजा देखील अतिशय साधी सोपी आहे. यामध्ये फक्त आपल्याला बिल्वपत्र लागणार आहे. तसंही महादेवांच्या पूजेमध्ये फक्त पाणी, भस्म, बेलपत्र किंवा कमळाचं फूल किंवा पांढरे फूल या सगळ्या गोष्टी लागतात. कारण की महादेव हे भोले शंकर आहेत, त्यांच्या पूजेमध्ये असं जास्त काही लागत नाही. तर आपल्याला इथे फक्त बेलपत्र घ्यायचं आहे. आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय अतिशय शास्त्रशुद्ध आहे. म्हणजे शिव महापुराणामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सगळे जे कष्ट आहेत ते दूर होतात, दुःख दारिद्र्य दूर होतात, घरामध्ये सुख शांती समाधान लाभते. त्यामुळे आवर्जून हा उपाय करावा. आणि अतिशय साधा सोपा आहे, म्हणजे खूप काही आपल्याला यासाठी करायची गरज नाही. फक्त बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगाला, शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे 8 प्रहर. आता बेलपत्र अर्पण करताना कसं करायचं आहे, म्हणजे किती क्वांटिटी घ्यायची आहे. तुम्ही जर का सकाळी 3 ते 6 या स्लॉटमध्ये जर का तुम्ही समजा 6 वाजता वगैरे किंवा 5:45ला तुम्ही बेलपत्र 21 अर्पण केलं तर मग 8ही प्रहर तुम्ही 21च बेलपत्र अर्पण करा. किंवा तुम्ही समजा 1 बेलपत्र अर्पण केलं किंवा 11 बेलपत्र अर्पण केली किंवा 51 बेलपत्र अर्पण केली किंवा 108 बेलपत्र अर्पण केली तर मग 8ही प्रहर त्याच क्वांटिटीचे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे शिवपिंडीला, शिवलिंगाला. तर तुम्ही ठरवा की तुमच्याकडे बेलपत्र किती आहे आणि त्यानुसारच तुम्ही बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करताना तुम्ही नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता किंवा सर्वात साधा सोपा साम सदाशिव हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. ओम नमः शिवाय हा मंत्र आपण घ्यायचा नाही. जोपर्यंत आपण गुरुकडून दीक्षा घेत नाही, गुरु दीक्षा घेत नाही, तोपर्यंत आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा नसतो. म्हणजे तसं काही वाईट होईल असं नाही, परंतु ज्या इच्छापूर्तीसाठी किंवा ज्या फलप्राप्तीसाठी आपण मंत्र जप करतो किंवा मंत्र म्हणतो किंवा सेवा करतो तर मग त्याचं इच्छित जे फल आहे ते प्राप्त होत नाही. त्यामुळे गुरु दीक्षा घेतल्याशिवाय ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे, शिव षडाक्षरी मंत्र हा जपू नये. तसं आपण शिवलेला अमृत जे ग्रंथ आहे त्यामध्ये देखील वाचलेलं आहे की हा मंत्र म्हणू नये. गुरुकडून जर का दीक्षा घेतली नसेल तर मग तुम्ही साम सदाशिव हा मंत्र म्हणू शकता किंवा पार्वतीपते हर हर महादेव हा मंत्र म्हणू शकता.
तर जेवढे तुम्ही बेलपत्र घेतले आहेत सकाळच्या पूजेमध्ये तेवढेच तुम्हाला 8 प्रहर पूजेमध्ये बेलपत्र घ्यायचे आहे, म्हणजे सेम क्वांटिटी ठेवायची आहे. 11 जर तुम्ही बेलपत्र घेतली तर मग 8ही प्रहर तुम्ही 11 बेलपत्र घेऊनच तुम्ही शिवलिंगावरती शिवपिंडीवरती पूजा करू शकता. महादेव एक असे आहेत की महादेवांच्या पूजेमध्ये आपण कधीही पूजा करू शकतो, म्हणजे प्रदोष काळामध्ये जर का पूजा केली तर ती खूप जास्त फलित आहे, किंवा ब्रह्ममुहूर्तावरती किंवा दुपारी किंवा रात्री कधीही आपण पूजा केली तर त्याची फलप्राप्ती ही खूप सुंदर छान पद्धतीने होते. म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या पूजेची वेळ आहेत, परंतु महादेवांची पूजेची कुठलीही वेळ नाही. महादेवांची पूजा ही 8ही प्रहर केल्या जाते, त्यामुळे तुम्ही दिवसभरातल्या 8ही प्रहरमध्ये ही पूजा करू शकता. आणि उद्या महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री ही सिद्धरात्री आहे, महारात्री आहे, म्हणजे महाशिवरात्रीला त्यामुळेच महारात्री म्हटलेलं आहे, दिवस म्हटलं नाही, कारण की रात्रीच पूजन करण्याला महत्त्व आहे. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तापासूनच सुरुवात करावी. 3 ते 6 हा एक स्लॉट आहे, परत मग 6 ते 9 असे दिवसभरामध्ये आपल्याला 3 तासाच्या स्लॉटमध्ये आपल्याला पूजा करायची आहे. तर तुम्हाला शक्य तेवढं म्हणजे बेलपत्र तुम्ही अर्पण करण्याचा प्रयत्न करा. बेलपत्र अर्पण करताना साम सदाशिव या मंत्र जप तुम्ही करा. आणि त्यानंतर मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये की उसाच्या रसाने अभिषेक करायचा, तर उसाच्या रसाचा जो अभिषेक आहे तो रात्री करायचा आहे. तुमच्या जीवनातल्या कुठल्याही अडचणी असो काही असो, या एका उपायाने ही अत्यंत ताकदवर सेवा आहे. या सेवेने अडचणी दूर होणार आहेत, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही करून बघा. उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जागरण करण्याचा प्रयत्न करा. शिवलीला अमृत ग्रंथाचं तुम्हाला वाचन करायचं असेल किंवा 11वा अध्याय तुम्हाला घ्यायचा असेल तो देखील तुम्ही उद्या घेऊ शकता. किंवा तुम्हाला श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा काही करायची असेल तर उद्या तुम्ही नक्की करू शकता. म्हणजे मी तुम्हाला नेहमी करता सांगते की महाराजांची पूजा जी आहे किंवा महाराजांची जी सेवा आहे ती अशा ज्या शुभतिथी येतात त्या शुभतिथीवरती आवर्जून करावं, कारण ती आपली देवांपर्यंत पोहोचते. म्हणजे ह्या ज्या सिद्धरात्री येतात, ह्या महारात्री येतात, यामध्ये वेगळी ताकद असते. आणि हे आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, ज्या सांसारिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी या तिथींवरती आवर्जून पूजा सेवा ही करावी. जर आपण म्हणजे छोट्या प्रमाणात का होईना परंतु करण्याचा नक्की प्रयत्न करावा. आणि उद्या रविवार आहे, म्हणजे खूप जणांना वेळ मिळेल, सुट्टीच आहे, त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता. आणि ह्या ज्या तिथी येतात या तिथींवरती आपण आवर्जून सेवा करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे छोट्या प्रमाणात का होईना परंतु आपण ते जे सण आहेत ते दिवस आहेत हे साजरे करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. कारण असं जर नाही केलं तर त्याचे दोष देखील वेगळ्या आपल्याला लागत असतात. त्यामुळे शक्य तेवढी पूजा सेवा मंत्रजप करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही जर का गुरुमंत्र गुरुकडून घेतला असेल तर तो गुरुमंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. आणि जेव्हाही महादेवाची पूजा तुम्ही कराल तर तेव्हा आता आपण साम सदाशिव म्हणतो किंवा पार्वतीपती हर हर महादेव म्हणतो, आपण ज्या देवांची सेवा करत असतो त्या देवांचा मंत्र जप आपण करतो. परंतु एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की एक वेळ तुम्ही राम राम नक्की म्हणा किंवा कृष्ण कृष्ण नक्की म्हणा. महादेवांना भगवान श्रीहरी विष्णू हे अतिशय प्रिय आहेत. भगवान श्रीहरी विष्णू हे महादेवांची पूजा करतात आणि महादेव हे भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करतात. त्यामुळे आवर्जून उद्या तुमची जे काही सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही राम मंत्राचा नक्की जप करा. महादेवांना राम प्रिय आहेत, त्यामुळे ते देखील आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात की मला जे प्रिय आहेत त्या प्रिय भगवंताचे नाव उच्चारण हे करत आहेत. हर आणि हरी हे एकच आहे, त्यामध्ये आपण भेद करायला नको. तुम्हाला जेवढे बेलपत्र मिळतील त्यानुसार तुम्ही वेगवेगळे त्याची क्वांटिटी करून ठेवा की किती बेलपत्र आहे, त्यानुसार मग आपल्याला किती बेलपत्र अर्पण करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.